सांगली जिल्ह्यातील धनेगाव हे एक छोटंसं पण समृद्ध गाव होतं. गावाच्या चारही बाजूंनी मैलोनमैल पसरलेली उसाची शेती होती. दिवसा या शेतात शेतकऱ्यांची लगबग, ट्रॅक्टरचा आवाज आणि ऊस तोडणाऱ्या मजुरांची गडबड सुरू असायची. पण रात्री हेच ऊसाचं शेत जणू दुसऱ्याचं जगात बदलायचं. वाऱ्याने एकमेकांवर आपटणाऱ्या ऊसाच्या पानांचा आवाज इतका विचित्र वाटायचा की पहिल्यांदाच आलेला माणूस नकळत पावलं वेगात टाकायचा. गावात एक पक्का नियम होता. रात्री 11 नंतर ऊसाच्या शेतातून जाणाऱ्या जुन्या मातीच्या रस्त्याने कोणीही जात नव्हतं. कारण विचारलं की गावातील म्हातारे फक्त एवढेच म्हणायचे, त्या रस्त्यावर रात्री एक म्हातारा फिरतो, त्याला दिसलास तर थांबू नकोस आणि तो हाक मारेल तरी मागे वळून पाहू नकोस. कोणी त्याचं नाव घेत नसे, कोणी त्याच्याबद्दल जास्त बोलत नसे. जणू त्या गोष्टीचं नाव घेतलं तरी तो समोर उभा राहील अशी सगळ्यांची भीती होती. त्या गावात नुकताच राहायला आलेला रोहित जाधव, वय 28, दूध डेअरीची व्हॅन चालवत होता. रोज पहाटे दूध गोळा करायचं आणि रात्री उशिरापर्यंत गावोगाव कॅन पोचवायचे, हेच त्याचं काम. रोहित शहरात वाढलेला होता. भूत, चेटूक, झपाटलेली जागा अशा गोष्टींवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. एके दिवशी रात्री डेअरीतून काम संपवून तो चहा प्यायला गावातील गणूच्या टपरीवर थांबला. तिथे आधीच काही गावकरी बसले होते. गणूने चहा देताना विचारलं, आज पुन्हा शॉर्टकटने जाणार का? हो, 15 मिनिटं वाजतात. हे ऐकताच टेबलाजवळ बसलेले तात्या शांत झाले. त्यांनी हळू आवाजात विचारलं, वेळ किती झाली? रोहितने घड्याळ पाहिलं. 11:10. तात्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. ते म्हणाले, आज पौर्णिमा आहे, त्या रस्त्याने जाऊ नकोस. रोहित हसला. तात्या, 2026 साल चाललंय, अजूनही भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवता? टपरीवर क्षणभर शांतता पसरली. तात्या उठले. त्यांनी रोहितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, विश्वास ठेवू नकोस, पण जर काठीचा आवाज ऐकू आला तर गाडी थांबवू नकोस. हे बोलून ते निघून गेले. रात्रीचे 11:35 झाले होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते. चंद्र ढगाळ लपला होता. रोहितने व्हॅन सुरू केली आणि शॉर्टकटच्या मातीच्या रस्त्यावर वळला. दोन्ही बाजूंना उंच ऊस. हेडलाईटचा प्रकाश फक्त काही मीटरपर्यंतच पोहोचत होता. रेडिओ अचानक बंद पडला. मोबाईलला नेटवर्क गायब झालं. रोहितने स्वतःशीच हसत म्हटलं, योगायोग आहे. बस. रोहितने ब्रेक दाबला नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. पुन्हा टकटक आवाज आला. यावेळी आवाज अगदी स्पष्ट होता. जणू कोणीतरी लाकडी काठी जमिनीवर टेकवत चालत होतं. रोहितने आरशात पाहिलं. मागे फक्त काळोख होता. त्याने पुन्हा गाडी पुढे घेतली. पण काही सेकंदांनी हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या अगदी मधोमध एक वाकलेला म्हातारा शांतपणे उभा होता. त्याच्या एका हातात जुनी लाकडी काठी होती आणि दुसरा हात हळूहळू रोहितच्या दिशेने वर येत होता. बाळा, जरा थांब. रोहितचा पाय आपोआप ब्रेकवर गेला. पण त्यांचे शब्द त्याच्या कानात घुमले. काठीचा आवाज ऐकू आला तर गाडी थांबवू नकोस. त्याने क्षणाचाही विलंब न करता ॲक्सिलेटर दाबलं. व्हॅन जोरात पुढे घेतली. हेडलाईटचा प्रकाश त्या म्हाताऱ्यावर पडला. तो साधारण 80 वर्षाचा दिसत होता. अंगात मळकट पांढरा सदरा, कमरेला जुने धोतर, खांद्यावर फाटकी घोंगडी, डोक्यावर विस्कटलेले पांढरे केस आणि हातात काळसर झालेली लाकडी काठी. पण त्याचा चेहरा तो पूर्णपणे सावलीत होता. फक्त त्याचे 2 पांढरे निर्जीव डोळे अंधारात चमकत होते. रोहितने मान सरळ ठेवली. हे काहीतरी वेडवाकडं आहे. मी थांबणार नाही. व्हॅन वेगाने पुढे गेली. 2 मिनिटांनी त्याने सुटकेचा निश्वास सोडला. संपलं असं म्हणत त्याने आरशात पाहिलं. मागे रस्ता रिकामा होता. तो स्वतःशीच हसला. गावकरी उगाच घाबरतात. अचानक व्हॅनच्या इंजिनने विचित्र आवाज केला आणि इंजिन बंद पडलं. संपूर्ण परिसरात शांतता पसरली. फक्त दूरवर रातकिड्यांचा किरकिर आवाज. रोहितने पुन्हा स्टार्ट मारला. काहीच नाही. त्याने मोबाईल काढला तर नो सर्व्हिस. अरे देवा. तो गाडीतून खाली उतरला. आजूबाजूला फक्त उंच ऊस. वाऱ्याची झुळूक आली आणि सगळा ऊस एकाच वेळी हलू लागला. जणू शेकडो लोक त्याच्या भोवती कुजबुजत होते.
रोहितने स्वतःला सावरलं. घाबरायचं नाही, त्याने बोनेट उघडला. सगळं व्यवस्थित दिसत होतं. तेवढ्यात तो दचकला. आवाज मागून आला होता. त्याने हळूहळू मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. पुन्हा आवाज आला. यावेळी आवाज अगदी जवळून आला, जणू एखादा माणूस काठी टेकवत त्याच्याच दिशेने चालत येत होता. रोहितचा घसा कोरडा पडला. तो आवाजाच्या दिशेने 2 पावलं पुढे गेला. हेडलाईटचा प्रकाश उसाच्या शेतावर पडत होता. त्या प्रकाशात काहीतरी हललं. एक सावली, मग दुसरी, आणि अचानक तोच म्हातारा उसाच्या आत उभा होता. यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. डोळे पूर्ण पांढरे, ओठांवर विचित्र हास्य आणि मान नैसर्गिकपेक्षा जास्त वाकलेली. तो शांतपणे रोहितकडे पाहत होता. रोहितने मोठ्याने विचारलं, कोण आहात तुम्ही? काहीच उत्तर नाही. तो एक पाऊल पुढे आला, आणखी एक पाऊल. रोहितने घाबरून मागे सरकायला सुरुवात केली. तेवढ्यात व्हॅन स्वतःहून स्टार्ट झाली. इंजिनचा आवाज अचानक घुमला. रोहित क्षणाचाही विचार न करता ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याने गाडी भरधाव वेगाने पुढे घेतली. साधारण अर्धा किलोमीटर गेल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. वाचलो. पण हेडलाईटच्या प्रकाशात जे दिसलं त्याने त्याच्या अंगातील रक्त घोटलं. तोच म्हातारा पुन्हा रस्त्याच्या मधोमध उभा होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भयानक हसू होतं आणि त्याने हळूहळू काठी वर करून रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उसाच्या शेताकडे बोट दाखवलं. तेवढ्यात व्हॅनचं स्टेअरिंग स्वतःहून डावीकडे वळू लागलं. रोहित पुन्हा ताकदीने स्टेअरिंग पकडून बसला, पण गाडी जणू कोणीतरी ओढत होती. सरळ त्या काळोख्या उसाच्या शेताच्या दिशेने. रोहितनं पूर्ण ताकदीने स्टेअरिंग पकडलं होतं. त्याच्या हाताच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. नाही नाही, तो ओरडला, पण व्हॅनवर त्याचं नियंत्रण उरलं नव्हतं. स्टेअरिंग स्वतःहून डावीकडे वळलं आणि पुढच्याच क्षणी व्हॅन रस्ता सोडून सरळ उसाच्या शेतात घुसली. काच फुटल्याचा आवाज झाला. रोहितचं डोकं स्टेअरिंगवर आदळलं. काही क्षण सगळीकडे शांतता पसरली. हळूहळू त्याने डोळे उघडले. व्हॅन बंद पडली होती. हेडलाईट मात्र अजूनही चालू होती. त्याच्यासमोर उंचच उंच ऊस उभा होता. बाहेर अंधार इतका दाट होता की हेडलाईटच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं. रोहितने मोबाईलचा टॉर्च सुरू करण्याचा प्रयत्न केला. स्क्रीनवर फक्त एकच गोष्ट दिसली, बॅटरी 1%. टॉर्च सुरू झाला आणि लगेच बंद झाला. छ्या, काय झालं हे? त्याने दार उघडलं. बाहेर पाय टाकताच थंडगार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगातून आरपार गेली. त्या थंडीत काहीतरी वेगळंच होतं, जणू ती हवा नसून एखाद्याचा स्पर्श होता. रोहितने आजूबाजूला पाहिलं. पूर्ण शांतता, फक्त उसाच्या पानांचा आवाज. तो व्हॅनपासून दूर न जाण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्याला उजव्या बाजूला कोणीतरी चालल्याचा आवाज आला. तो थबकला. आवाज पुन्हा आला, यावेळी अगदी जवळून. रोहितने हळूहळू मान वळवली. कोणीच नव्हतं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. इतक्यात त्याच्या मागून कोणीतरी अगदी हळू आवाजात म्हणालं, बाळा. रोहितचं हृदय अक्षरशः थांबलं. तो झटकन मागे वळला. मागे फक्त काळोख, कोणीच नाही. तो धापा टाकत उभा होता. हे सगळं माझा भ्रम आहे, तो स्वतःला समजावत होता. तेवढ्यात व्हॅनचे दोन्ही हेडलाईट एकदम बंद झाले. संपूर्ण परिसर काळोखात बुडाला. आता त्याला स्वतःचे हातही दिसत नव्हते आणि त्याच क्षणी सगळीकडून काठीचा आवाज घुमू लागला. समोरून, मागून, डावीकडून, उजवीकडून जणू एक नाही तर अनेक म्हातारे त्याच्या भोवती फिरत होते. रोहित घाबरून धावत सुटला. त्याला दिशा कळत नव्हती. ऊस त्याच्या चेहऱ्यावर आपटत होता. पाय चिखल्यात अडकत होते. श्वास जोरात चालू होता. मागून सतत तोच आवाज, टकटक. तो धावतच राहिला. अचानक त्याचा पाय कशात तरी अडकला. तो जोरात खाली पडला. चेहरा चिखलात गेला. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याच्या अगदी समोर 2 पाय दिसले, अणवाणी, मातीने माखलेले. हळूहळू त्याने वर पाहिलं. तोच म्हातारा, पण यावेळी त्याचा चेहरा माणसाचा राहिला नव्हता. संपूर्ण त्वचा काळपट आणि सुकलेली. डोळ्यांच्या जागी काळोख्या खोल खाचा. तोंड कानांपर्यंत फाटलेलं. आत शेकडो धारदार काळे दात आणि त्याच्या तोंडातून कुजलेल्या मांसाचा भयानक वास येत होता. म्हातारा हसला, पण त्या हास्याचा आवाज नव्हता, फक्त घशातून येणारा खरखरीत श्वास. तो हळूहळू खाली वाकला. रोहितच्या चेहऱ्याजवळ आला आणि म्हणाला, आज तो माझ्यासोबतच राहणार.
रोहित किंचाळण्याचा प्रयत्न करत होता, पण आवाजच फुटत नव्हता. म्हाताऱ्याने त्याचा हात पकडला. त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. क्षणात रोहितच्या संपूर्ण शरीरात मुंग्या आल्या. त्याला स्वतःचे हातपाय हलवता येईनासे झाले. म्हातारा त्याला ओढत उसाच्या आणखी आत पुन्हा काळोखाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. आणि अचानक दूर कुठेतरी मंद स्वरात मंदिराची घंटा वाजली. म्हातारा एका क्षणासाठी थांबला. त्याने रागाने मागे पाहिलं आणि रोहितच्या हातावरील त्याची पकड हळूहळू सैल होऊ लागली. दूरवरच्या महादेवाच्या मंदिरातील पहाटेची घंटा सलग वाजू लागली. तो आवाज संपूर्ण शेतात घुमला. म्हाताऱ्याचा चेहरा अचानक बदलला. त्याच्या डोळ्यातील काळोख आणखी गडद झाला. तो संतापाने गुरगुरला. रोहितचा हात त्याच्या पकडीतून हळूहळू सुटू लागला. हीच संधी होती. रोहितने उरलेली सगळी ताकद एकवटली आणि स्वतःला झटकून घेतलं. तो मागे वळून न पाहता जीवाच्या आकांताने धावत सुटला. मागून पुन्हा तोच आवाज, पण आता तो आवाज खूप वेगाने जवळ येत होता. जणू म्हातारा धावत नव्हता, तरीही एका क्षणात अंतर कमी करत होता. रोहितच्या डोळ्यातून पाणी येत होतं. श्वास तुटत होता. उसाच्या धारदार पानांनी त्याचे हात, चेहरा आणि मान ओरबाडली होती. अचानक समोरून सूर्याची पहिली किरण दिसली. शेत संपत होतं. रोहितने शेवटचा जोर लावला आणि तो मातीच्या रस्त्यावर कोसळला. त्याच्या मागचा आवाज अचानक थांबला. सगळीकडे पुन्हा शांतता पसरली. सकाळी 6 वाजता दूध घेऊन जाणारे 2 शेतकरी त्या रस्त्याने जात होते. त्यांना रस्त्याच्या कडेला एक माणूस पडलेला दिसला. अरे, हा तर रोहित आहे. दोघांनी धावत जाऊन त्याला उठवलं. रोहितचे कपडे फाटलेले होते. शरीर चिखलाने माखलेलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या शरीरावर फारशा जखमा नव्हत्या. तो जिवंत होता, पण त्याचे डोळे पूर्णपणे रिकामे झाले होते. जणू त्याने काहीतरी असं पाहिलं होतं जे कोणत्याही माणसाने पाहू नये. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. रोहित वाचला होता, पण तो आधीसारखा राहिला नव्हता. तो दिवसभर शांत बसून राहायचा. कोणी काही विचारलं तर उत्तर द्यायचं नाही. फक्त एकटक दाराकडे पाहत बसायचा. रात्री मात्र तो अचानक किंचाळत उठायचा. दार बंद करा, तो आत येईल, त्याला आत येऊ देऊ नका. त्याच्या किंचाळण्याने संपूर्ण घर जागं व्हायचं. दार उघडून बाहेर पाहिलं की कोणीच नसायचं. 2 दिवसांनी गावचे तात्या त्याला भेटायला आले. त्यांनी शांतपणे विचारलं, रोहित, त्या रात्री काय झालं होतं? रोहित बराच वेळ काहीच बोलला नाही. मग थरथरत्या आवाजात म्हणाला, तो माणूस नव्हता. तात्यांनी विचारलं, काय पाहिलंस तू? रोहितचे डोळे मोठे झाले. त्याचा श्वास वाढला. त्याने मला मारलं नाही. तो फक्त म्हणाला, तुझी वेळ अजून आलेली नाही, मी पुन्हा येईन. हे ऐकताच तात्यांच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. कारण गावात एक जुनी समजूत होती, ज्याला तो म्हातारा सोडतो तो नंतर हळूहळू वेडा होतो. दिवस जात होते. रोहित आता कोणाशीही बोलत नव्हता. तो घराच्या मागच्या अंगणात तासनतास बसून जमिनीवर एका काठीने एकच आकृती काढत राहायचा. एक वाकलेला म्हातारा, हातात काठी, रिकामे डोळे. दररोज पुन्हा पुन्हा. एका रात्री रोहितची आई पाणी प्यायला उठली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिच्या हातातील तांब्या खाली पडला. घराच्या कुंपणाजवळ अंधारात एक म्हातारा शांतपणे उभा होता. त्याच्या हातात तीच लाकडी काठी. तो घराकडे पाहत होता. क्षणभर त्याचे डोळे चमकले आणि त्याने काठी एकदा जमिनीवर आपटली. रोहित जो आत झोपलेला होता अचानक डोळे उघडून बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र वेडसर हास्य पसरलं. तो हळू आवाजात म्हणाला, तो आला, मला न्यायला तो आला. बाहेर काठीचा आवाज पुन्हा सुरू झाला आणि तो आवाज हळूहळू रोहितच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन थांबला. रात्र झाली होती. संपूर्ण धनेगाव झोपलं होतं, पण रोहितच्या घरात मात्र भीतीचं सावट पसरलं होतं. बाहेर काठीचा आवाज अगदी दरवाजापाशी येऊन थांबला. रोहितची आई देवघरात उभी राहून थरथरत देवाचं नाव घेत होती. वडिलांनी धाडस करून दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिलं. कोणीच नव्हतं. रस्ता पूर्ण रिकामा होता, पण जमिनीवर ओल्या मातीमध्ये अनवाणी पावलांचे ठसे होते आणि ते ठसे सरळ घराच्या दरवाजापर्यंत येऊन संपले होते. पुढे एकही ठसा नव्हता. जणू तो म्हातारा भिंतीतूनच घरात शिरला होता. त्या रात्रीनंतर रोहितचं वागणं पूर्णपणे बदललं. तो स्वतःशीच बोलू लागला,
रिकाम्या खोलीत कोणाशी तरी वाद घालू लागला. कधी अचानक हसायचा तर कधी भीतीने किंचाळत घराबाहेर पळायचा. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तो रोज रात्री बरोबर 11:30 वाजता उठायचा, खिडकीजवळ जाऊन उभा राहायचा आणि अंधाराकडे पाहत हळू आवाजात म्हणायचा, "मी येतोय, थांबा." हे शब्द ऐकून त्याच्या आईवडिलांच्या अंगावर काटा यायचा. काही दिवसांनी घरच्यांनी त्याला शहरातील मोठ्या मानसिक रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या, मेंदूचा स्कॅन, रक्ताच्या चाचण्या. सगळे अहवाल अगदी सामान्य होते. डॉक्टरांनी निष्कर्ष दिला, अतिभयामुळे याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पण रोहित फक्त एकच गोष्ट सांगत होता, तो मला रोज भेटतो. डॉक्टर हसायचे. त्यांना वाटायचं तो भ्रम पाहतो आहे. एके रात्री रुग्णालयात जोरदार पाऊस सुरू होता. रोहित खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होता. अचानक रुग्णालयाच्या आवारातील दिवे एका मागोमाग एक बंद झाले. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. तेवढ्यात रोहितच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. तो आवाज त्याने लगेच ओळखला. तो खिडकीकडे धावत गेला. बाहेर पावसात रुग्णालयाच्या गेटजवळ तोच म्हातारा उभा होता. फाटका सदरा, लांब पांढरी दाढी, हातात तीच लाकडी काठी आणि त्याचे पांढरे डोळे सरळ रोहितकडे पाहत होते. म्हाताऱ्याने हळूहळू आपला उजवा हात वर केला आणि रोहितला जवळ येण्याची खूण केली. रोहित भीतीने मागे सरकला. तो जोरात ओरडू लागला, "तो आलाय, तो मला घेऊन जाणार, वाचवा." डॉक्टर आणि नर्स धावत आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, फक्त पाऊस पडत होता. डॉक्टरांनी रोहितला शांत करण्यासाठी इंजेक्शन दिलं. थोड्याच वेळात तो झोपला. सगळ्यांना वाटलं आता सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नर्स त्याच्या खोलीत गेली. बेड रिकामा होता. खिडकी आतून बंद होती. दरवाजाही लॉक होता. पण रोहित गायब झाला होता. संपूर्ण रुग्णालयात शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. रात्री 2:17 वाजता कॅमेऱ्यात फक्त एकच दृश्य दिसलं. रोहित शांतपणे कॉरिडॉरमधून चालत होता. जणू कोणीतरी त्याला बोलावत होतं. तो मुख्य दरवाजापाशी थांबला. दार स्वतःहून हळूच उघडलं आणि रोहित अंधारात निघून गेला. त्याच्यापुढे कॅमेऱ्यात काहीच दिसत नव्हतं, पण कॉरिडॉरमध्ये स्पष्ट ऐकू येत होतं. आजही धने गावात रात्री 11 नंतर कोणी उसाच्या शेतातून जात नाही. कारण काही शेतकरी सांगतात, धुक्याच्या रात्री एक मात्रा हातात काठी घेऊन रस्त्यावर उभा असतो, पण तो आता एकटा नसतो. त्याच्या मागे डोळे रिकामे झालेला, वेळसर हसणारा रोहितही उभा असतो. दोघेही शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाकडे पाहत असतात आणि अंधारातून एकाच आवाज ऐकू येतो, "बाळा, जरा थांब." मित्रांनो, ही कथा तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.